नगरीमध्ये चालू असलेला सार्वजनिक दत्त जयंती उत्सव दत्तनगर सेलू प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी भगवंताचे त्या ठिकाणी आपण जन्मोत्सव साजरा केला आणि त्यानिमित्ताने चालू असलेल्या या 2 दिवसीय कीर्तन महोत्सवातील आजची काल्याची कीर्तन सेवा समस्त नगरवासियांच्या वतीने माझ्याकडे आलेली ही निमंत्रण आहे। सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा गोड असा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे। अभंगाचा सरळ सोपा भावार्थ ठेवू आणि आपण चिंतनाला सुरुवात करू। विठ्ठला काल्याच्या प्रसंगातील अभंग सेवेसाठी निवडलेला आहे। अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा गोड असा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे। ऐका, या अभंगामध्ये तुकोबराय म्हणतात, उपजोनिया पुढती येऊ, मी जन्माला पुन्हा येईन। उपजोनिया पुढती येऊ कशासाठी? फक्त काला खाण्यासाठी। काला खाऊ दही भात, दही भाताचा काला खाण्यासाठी जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, मी जन्माला पुन्हा येईन। जन्माला पुन्हा येईन हे मी पुन्हा येईन म्हणणे इतकं सोपं नाही। ऐका, मी जन्माला येईन। तुम्ही वट्टेवर काऊन बसले सगळेजण? दाजी उतरा खाली, चला उतरा उतरा। वा वा, टाळ्या वाजवा। ए तिकडे नाही, तिकडे नाही, ए लाल शर्ट वाले इकडे, ए चल इकडे। मग घरी जाय, मग पंक्तीला बी नाही दिसला पाहिजे। विठाला विठाला ए बसन पोरं, तुम्ही बसा ना, टाइम आहे अजून पंक्तीला, बसा। चपला काढून बसा, कोणी नेत नाही तुमच्या, मी जुन्या चपला नेत नसतो। इकडे लक्ष द्या महाराज। उपजून या पुढती येऊ, पुन्हा जन्माला येतात। ऐका बरं शेलूकर, जगद्गुरु तुकोबराय पुन्हा जन्माला येण्याची अपेक्षा करतायत। कशासाठी? काला खाण्यासाठी। काला खाऊ दही भात। मग काही साधकांनी तुकोबरायला प्रश्न केला, का हो तुकोबराय, काला खाण्यासाठी मृत्यू लोकात पुन्हा जन्माला यायचं म्हणता? अहो तुम्हाला तर वैकुंठाची प्राप्ती झाली, मग वैकुंठात खाणं काला? महाराज म्हणले, मला कळत नाही का? मलाही कळतं, मी वैकुंठात आहे। वैकुंठात काला मीही खाल्ला असता, पण वैकुंठी तो ऐसे नाही, कैसे नाही, कवळ काही काल्याचे। कवळ म्हणजे घास सुद्धा काल्याचा तिथं मिळत नाही। मग महाराज म्हणतात, किंवा साधकांनी तुकोबरायला प्रश्न केला, तुकोबराय मिळाला ना तुम्हाला काला, तुम्ही जन्माला येण्याची अपेक्षा करताय कशासाठी? तर काला खाण्यासाठी। काय येत आहे? तर वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठात असं मिळत नाही। कसं मिळत नाही? काल्याचा घास सुद्धा मिळत नाही। मग महाराज तुम्हाला काला मिळाला, मृत्यू लोकात पुन्हा जन्म मिळाला, मृत्यू लोकात तुम्हाला परत काला मिळाला। आता तुम्ही काय करणार? महाराज म्हणले, मी एकला खाणार नाही, कारण मी अप्पल पोट्या नाही, मी एकला खाणार नाही। मग मिळालेला जो काला आहे तो एकमेकाला देऊ, नुसता देऊ नये। एकमेका घालू मुखी, एकमेकाच्या तोंडामध्ये काला घालतात, प्रसाद घालतात, आणि एक दुसऱ्याला आपण खाऊ घातलं की माणसं आनंदाने उड्या मारतात। एकमेका देऊ मुखे, सुखे घालू हुंबरी, आनंदाने उड्या मारतात। का? वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे। आणि शेवटी महाराज म्हणतात, हे मृत्यूलोक, हे मृत्यूलोक वाळवंट आहे। तुका म्हणे वाळवंट, पण बरं आहे, नीट आहे आणि उत्तम आहे। बरवे नीट उत्तम, कारण वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे। सेवेसाठी निवडलेल्या 4ही चरणाचा सरळ सोपा स्पष्ट भावार्थ तुमच्या समोर ठेवला। आता माझ्या पद्धतीने बोलायला मी मोकळा आहे। विठ्ठला
आता ऐका, बोलू नका. आपल्याकडं बोलायचं नाही मावशी, कीर्तनात बोलायचं नसतं. महाराज म्हणले कीर्तनात बोललं ना बेंडकी होत असते. मी नाही म्हणत, महाराजांचं प्रमाण आहे. बघितलं, तुकोबाराय म्हणतात कीर्तनात बोलायचं नाही, कीर्तनी बडबड करेल जो कोणी बेंडूक होऊनी येईल जन्मा. बेंडकाचा जन्म मिळतो. तरी एक म्हातारी म्हणली, महाराज मी हळूहळू बोलते. महाराज म्हणले, बाई तू बारकी बेंडकी होशील, पण होशीनच हे लक्षात ठेव. कीर्तनात बोलायचं नाही, कीर्तनी बडबड करेल बोलायचं नाही महाराज. काही आचारसंहिता असतात. अगदी अगदी वेळेमध्ये कीर्तन सोडणार आहे, जास्त वेळ अजिबात घेणार नाही. मला सुद्धा पूर्ण कल्पना आहे. चालू असलेला दत्त जयंती महोत्सव, आपल्या सेलूचे आराध्य दैवत, 2 देवस्थान प्रसिद्ध आपल्या सेलू तालुक्यात, प्राचीन पुरातन. एक म्हणजे केशवराज बाबासाहेब महाराजांचं देवस्थान आणि दुसरं म्हणजे आपल्या दत्तनगरमधील हे दत्त मंदिर आहे. पण अतिशय थाटामाटामध्ये कार्यक्रम करतोय. पण मी 2-3 वर्षापूर्वी एक वाक्य बोललो होतो, मला अजूनही त्याची खंत आहे की माझं असं मत आहे की आपला हा कार्यक्रम हा 1 दिवसाचा मर्यादित राहायलाच नको आहे. हा कार्यक्रम आपला 7 दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताहामध्ये कन्वर्ट व्हायला पाहिजे, हा खऱ्या अर्थानं. आणि त्यामध्ये आपण 7 दिवस दत्तात्रय भगवंताचं चरित्र, चांगले कीर्तनकार कथाकार आणून आपण त्या ठिकाणी कथा लावू शकतो. 7 दिवस कीर्तन पण करू शकतो. ढवळेदाजी आपल्याकडे सगळ्या गोष्टी आहेत. आपल्याकडे सगळ्या गोष्टी मी कशासाठी म्हणतोय, कारण मागच्या 2-4 महिन्यापूर्वी आपल्या सेलूमध्ये खूप मोठं दातृत्व आहे बरं का. फक्त आपण दुर्दैव आहे की त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. एके दिवशी कपिल भाऊ पडुळाने आम्ही आलो होतो आपल्या या दत्तनगरमध्ये. दाजीची भेट झाली, सहज विषय झाला. मंदिरामध्ये आपल्याला फरशी बसवायची. महाराज ज्यांनी 1 महिन्यापूर्वी जे मंदिरात आले होते त्यांनी जर काल अचानक आले असतील तर त्यांना मंदिराचा कायापालट झाल्यासारखा दिसत असेल. कपिल भाऊ निमित्त आहेत, त्यांनी मंदिराला. आणि नुसती मला तर त्यांच्याकडे बघून एक गोष्ट आवडली महाराज. कुठलंही पद नसताना, कुठलीही गोष्ट नसताना शब्द दिलाय, नुसती फरशी केली नाही. तर आम्ही त्यांना सांगितलं की भाऊ याच्या खाली बेड नाही. त्यांनी सांगितलं हरकत नाही, जे नाही ते करून घ्या. आणि सगळ्यात महत्वाचं काम, फरशी तर कुणी केली असती, पण आपल्या दत्तात्रय भगवंताच्या मंदिराखाली भगवान शिवशंकराची पिंड आहे. तिथं महिला मंडळीला जाता येत होतं का? नाही. तुकारामजीला तर जाताच येत नव्हतं, बाकी कोणी जाऊ की न जाऊ. तुकारामजी कधी तिथं गेलेच नाही. परंतु आता जर तुम्ही जाऊन बघितलं तर आता कुणाला सुद्धा तिथं जाता येतं आणि भगवान शिवशंकराचा कृपाशीर्वाद घेता येतं. हे कपिल भाऊ पडुळने दिलेलं योगदान आहे. ही गोष्ट आपल्याला विसरता येणार नाही. विठाला आणि म्हणून मग बघा, सुरुवात फरशीपासून झाले. मग कुणी कलर दिला, कुणी फॅन दिले. फॅन का दिले? कारण ते दत्तात्रय भगवंताचे फॅन आहेत. त्यांनी फॅन दिले. आणि भविष्यामध्ये दाजी तुम्ही सगळे लिपणे परिवार सगळ्यांनी फक्त करत राहा. सेलू एवढी दातृत्ववान आहे की पुढच्या 2 वर्षामध्ये आपल्या या मंदिराचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला आणि अजून सुदैवाची गोष्ट आहे, आमच्यासारखे कीर्तनकार सेलूमध्ये 16 कीर्तनकार राहतात मुक्कामाला. 16. तुम्ही जर रात्रंदिवस कीर्तन ठेवले तरी 8 दिवस पुरतील. एवढे कीर्तनकार आहेत. तरी बाकीचे मी मोजलेत नाही, चांगले 16 धरलेत बरं. मग ही जर अवस्था असेल, फक्त आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे, गैरफायदा करायचा नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून आपला हा उत्सव फार मोठा व्हावा ही माफक अपेक्षा आहे. कारण आम्ही लहानपणापासून या मंदिराचं, या परिसराचं, या दत्तनगरवासियाचं योगदान, मंदिराचं असणारं वैभव
आम्ही लहानपणापासून बघतोय. संसार तर नित्य नियमानं करतो आपण, पण परमार्थ करत असताना भगवान शिवशंकराचे महाराज या दत्तात्रय भगवंताची आपण 3 देवाची मूर्ती आहे. 3ही देवाचे उपासक या ठिकाणी आपली साधना करू शकतात. म्हणून हा अलभ्य लाभ आपल्या जीवनात मिळणार आहे. म्हणून आपण सगळ्यांनी त्याच्यामध्ये सक्रिय होणं गरजेचं आहे. विठाला सेवेसाठी निवडलेला अभंग मला पुढे बोलायचं आहे. माझ्याकडे वेळ कमी आहे, मला पुढे बोलायचं आहे. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा काल्याच्या प्रसंगातील अभंग आहे. बघा, आपल्या परंपरेनं आपल्याला त्या गोष्टी दिल्या, आपल्या परंपरेनं आपल्याला त्या गोष्टी दिल्या की ज्या गोष्टीचा विचार आपण सद्विवेक बुद्धीनं करायला हरकत नाही. ऐका महिला मंडळ, सद्विवेक बुद्धीनं आपण तो विचार करणं गरजेचं आहे. काला कशासाठी करायचा किंवा काला कशाचं प्रतीक आहे माहित असलं पाहिजे. काला कोणाचाही असो, कीर्तनकार कोणीही असो, यजमान कोणीही असो, काला गरीब लोकांचा असो का श्रीमंताचा असो, काला मंत्र्याच्या घरी जरी असला तरी काल्यासाठी असणारं पात्र कशाचं असतं? काय म्हणतो तुम्ही त्याला? मडकं, गाडगं कशाचं असतं? मातीचं असतं. सोन्याचं पण घेऊ शकतात बरं लोक. मंत्री मोठाले लोक तर नक्कीच घेतील का? कारण ते ना तुम्हाला लुटलं ना, ते सोन्याचं नक्की घेतील, घेऊ शकतात सोन्याचं. तर ते घेऊ शकतात का? नाही. तर पुढं ऐका, त्या गाडग्यामध्ये काय असतं? बोला पटकन. दही आणि लाही असते. पण आपण पुढचे निघालो, आपण नुसत्या दही लाहीवर थांबलो नाही, आपण त्याच्यात मिरच्या टाकल्या, त्याच्यात कोथिंबीर टाकली. मी म्हणत असतो कांदा टाकन करा भेळ. अरे काय करतोय, काय करतोय आपण? कशासाठी करतोय? का त्या मडक्यामध्ये दही आणि लाही असते? ऐका शेलूकर, काय असतं त्याच्यात माहित आहे? तुम्ही आम्ही सगळे मातीचे मडके आहेत, मातीचे घट आहेत आपण सगळे. जसं आज काल्याला आपण ते गाडगं फोडणार आहेत, तसं एक ना एक दिवस हे फुटणार आहे. याला एक ना एक दिवस फुटावंच लागतं. पण जसं काल्याचं मडकं फोडल्याच्या नंतर त्याच्यामध्ये दह्यात मुरलेली लाही असते. लक्षात येतं का? दही नाम चित्त आहे, लाही नाम अहंकार आहे. तुमचा अहंकार तुमच्या चित्तात मुरलेला पाहिजे. पण आता कसं झालंय? दही एवढं आणि लाही एवढी, म्हणजे अहंकार मोठा आणि त्या ठिकाणी चित्त लहान पडते. बघा तुम्ही, थोडं येऊ द्या, थोडं एक चाल आली की ते म्हणते माया माग कोणाला म्हणताच येत नाही. अरे विद्या अल्पपरी गर्व शिरोमणी मजवून ज्ञानी कोण आहे? म्हणजे काय? अहंकार फोपवलाय, चित्त लहान आहे. महाराज म्हणतात तुमचा अहंकार तुमच्या चित्तापेक्षा मोठा नको आहे. म्हणजे तुम्हाला येत आहे, अहंकार जर होतच असेल तर जेवढं येत आहे त्याच्यापेक्षा जास्त नको. म्हणतात ना, आथरून पाहून पाय पसरावे, तसं आपला ज्ञान पाहून अहंकार पसरवला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्ञान गिळोनी गावा गोविंदुगा. मिळालेलं ज्ञान आत्मसात करून भगवंताचं भजन केलं ना, ते खऱ्या अर्थानं प्रेरणादायी होतं. ही गोष्ट लक्षात ठेवा. विठाला विठाला. आणि म्हणून लाई ही दह्यात मुरवायची असते. पण ऐका ना, बऱ्याच लाह्या दह्यात टाकल्या की नरम होत्यात, पण काही लाह्या दह्यात भिजू घातल्या तरी नरम होत नाहीत, त्या कडकला कडकच आहेत. तसे काही माणसं कितीही सांगा त्यांच्यातला अहंकार जात नाही. मला सांगायचं काय, हे एक प्रतिकात्मक आहे, हे त्याचं प्रतीक आहे. हे तुम्हा आम्हाला ज्ञात पाहिजे की तुम्ही आम्ही मातीचे घट आहेत. आपला अहंकार आपल्या चित्तात मुरवायचा असतो. आणि जोपर्यंत आपलं चित्त मुलायम होत नाही, निर्मळ होत नाही,
तोपर्यंत देवाला येण्यासाठी तिथं संधी नाही. तुका म्हणे चित्त यवनी गोपाळ राहे ते आ यवनी गोपाळ राहे ते यवनी गोपाळ राहे ते यवनी गोपाळ राहे ते तुका मन चित्त करावे निर्मळ. जय हो. यवनी गोपाळ राये ते हो यवनी गोपाळ राये ते मन चित्ता करले यवनी गोपाळ राये ते हा गोपाळ राये ते टाळ्या वाजव एकदा महाराजासाठी. टाळ्या वाजल्याचे 3 फायदे आहेत. टाळ्या वाजल्याचे 3 फायदे आहेत. पहिला फायदा झोप येत नाही. दुसरा थंडी वाजत नाही. आणि तिसरा 10-5 कमी दिले तर राग येत नाही. बाकी दुसरं काय, बाकी काही नाही. एक दाद दिली पाहिजे अंतकरणातून. महाराज तुम्ही आम्ही सगळे मातीचे घट आहोत. मग त्याचा प्रतिकात्मक आहे. या अभंगामध्ये महाराज म्हणतात मी पुन्हा जन्माला येईन उपजोनिया पुढती येऊ. आता लक्ष द्या. आपण तर गोपाल कृष्ण परमात्म्याचं चरित्र नित्य ऐकत असतो. सगळ्यांना माहित आहे. आपण एवढं ऐकलंय तरी सुद्धा काय ऐकावं तर ते भगवान परमात्म्याचं चरित्र हे नित्य नवीन आणि नूतन आहे. कितीही ऐकलं तरी ऐकावं. ए पोरा ए बारक्या ए इकडे बस इथे बस इथे. नाही कशात जाऊ दे बस असं. हा जरा बारकाले दटीले म्हणजे मोठाले नीट राहतात. बाकी दुसरं काही नाही. विठाला इकडे लक्ष द्या. उपजोनिया पुढती येऊ कशासाठी? काला खाण्यासाठी. भगवंताचं चरित्र नेहमी ऐकतो आपण. थोडस लास्टला 10-5 मिनिटं बघूया. ऐका. तुकोबर आहे माणसाच्या जन्माला येण्याची अपेक्षा करतात. माणसाचा जन्म मिळणं एवढं सोपं नाही. माणसाच्या जन्माला येण्यासाठी 3 कारण आहेत. 3 या 3 कारणाशिवाय नरदेह प्राप्ती शक्य नाही. तुकोबर आहे तुम्ही जन्माला येण्याची अपेक्षा करता. अगोदर तुम्ही या 3 गोष्टीमध्ये बसता का? आणि जर बसत असतील तर तुम्ही म्हणू नका उपजून या पुढती येऊ. तुम्हाला जन्माला यावंच लागेल. ऐका तुम्हाला जन्माला यावंच लागेल. पहिली गोष्ट पाप आणि पुण्य दोन्हीची बरोबरी झाली की माणसाचं पाप पुण्य करारी जन्म येतो प्राणी नरदेह यवनी हानी केले नरदेह यवनी हानी केले. पाप पुण्य करारी जन्म येतो प्राणी नरदेह यवनी हानी केले नरदेह यवनी हानी वा. बघा पाप पुण्य दोन्ही जर एकत्र झाले तर जन्मा येतो प्राणी. मग तुकोबर आहे तुम्ही या जीवामध्ये जन्माला आल्याच्या नंतर पाप आणि पुण्य तुमचं बरोबर झालं असेल आणि जर तुम्ही माणसाच्या जन्माला येत असाल तर उपजून या पुढती म्हणू नका. महाराज म्हटले ऐका तुकोबर आहे मला तुम्हाला बोलायचं महिला मंडळ माझ्याकडे लक्ष द्या. तुकोबर आहे संत पुण्य करत असतात. बघा माझं बोलणं पडतंय का? बघा संत पुण्य करत असतात. संत पाप करतात का? बोला ना पटकन. संत पाप करतात का? नाही म्हणतो आपण. बरं जाऊ द्या. पाप करावं लागतं का? होत असतं का? आली तुमच्या दत्तनगर मध्ये कोणाला पत्रिका आमच्या येथे श्री हरी कृपे करून पाप करण्याचा कार्यक्रम आहे तरी आपण सहकुटुंब सहपरिवार यावे आणि आमचं पाप द्विगुणित करावे. आली का पत्रिका? नाही. म्हणजे पुण्य करावं लागतं पाप होत असतं.
तसं बघा, पायाखाली चालता चालता जर किडा मुंगी आली, पाप आहे. कधी कधी तर पुण्य करता होय पाप, पुण्य करता करता कधी पाप होऊ शकतं. मग तुकोबार आहे, तुम्ही पुण्य करता, तुमच्याच्याने जर पाप झाला असेल, आली असेल दोन्हीची बरोबरी, तेव्हा तुम्हाला माणसाचा जन्म मिळेल. तर त्याचं कारण असं आहे, संत जरी पुण्य करत असले, संताच्यानं जरी पाप होत असलं तरी संताचं पाप टिकत नाही. कारण संत हे पवित्र तीर्थाचं स्नान करतात. गंगेत आंघोळ केले की पाप काय होतं? नाहीस होतं, धुतल्या जातं. बरोबर आहे, गंगेत आंघोळ केल्यावर पाप धुतल्या जातं. पण कोणतं? नकळत अजाणतेपणे चुकून झालेलं पाप जर आपल्याकडून झालं असेल आणि तसं पाप जर झालं असेल तर गंगेत आंघोळ केली तर धुतल्या जातं. मुद्दामून केलेलं पाप, मन संकल्पाची पापे न जाती तीर्थाची आबापे, न जाती तीर्थाची आबापे, न जाती तीर्थाची आबापे. मन हो जय हो तीर्थाची आबापे, न जाती मुद्दाम केलेलं पाप गंगेत बुडून मेलात बी तरी जात नसतं बरं. कारण एक फिलोसॉफर गोड म्हणतो, तो असं म्हणतो, पाप मन करता है, वाक्य ऐका बरं, पाप मन करता है शरीर नहीं, पाप मन करता है शरीर नहीं, गंगा तो शरीर को धोती है मन को नहीं. गंगा शरीराला धुते, मनाला नाही. माणूस बाहेरून जेवढा निर्मळ पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त आतून निर्मळ पाहिजे. एवढं ऐकलं एक जणानं, घरी गेलं आणि त्यानं तांब्यात सोड्या कालीला आणि प्याला. म्हणलं कहून, म्हणला महाराज आतून स्वच्छ व्हायचंय. असे ना नाही होणार. मग मनातले विकल्प घालवावे लागतील आपल्याला, तेव्हा आपल्याला महाराज मग लक्षात आलं. संत पवित्र तीर्थाचं स्नान करतात, मुद्दामून ते पाप करत नाहीत. आणि मग चुकून झालेलं पाप तीर्थामध्ये स्नान केलं की पाप निघून जातं. म्हणजे थोडक्यात पाप आणि पुण्याच्या गणितामध्ये तुकोबाराय बसत नाहीत. कळालं? कर्म शिल्लक राहिलं ना, कर्म की माणसाचा जन्म मिळतो. तुकोबारायचं कर्म शिल्लक राहिलं नाही, नाही तर कर्म जर शिल्लक राहिलं तर ते भोगावया यावे देहा एका. केले कर्म झाले त्याची भोगा आले, केले कर्म त्याची भोगा आले. केले कर्म झाले त्याची भोगा आले, केले कर्म झाले त्याची भोगा आले, केले कर्म झाले त्याची भोगा आले, केले कर्म झाले त्याची भोगा आले. केले कर्म झाले त्याची भोगा आले, केले कर्म झाले त्याची भोगा आले. उपदले मेले ऐसे किती, उपदले मेले ऐसे किती, उपदले मेले ऐसे किती, उपदले मेले ऐसे किती. हरी मुखी गाता हर पडी चिंता, हरी मुखी गाता हर पडी चिंता. हरी मुखी गाता हर पली चिंता, चिंता हरी मुखी गाता हर पली चिंता, हर पली चिंता, हर पली चिंता. कर्म शिल्लक राहिलं की भोगायला यावं लागतं. तुकोबारायचं कर्म शिल्लक राहिलं नाही. नामदेवरायांचं कर्म शिल्लक राहिलं, तुकोबारायच्या रूपाने जन्माला यावं लागलं. पण तुकोबाराय कर्म शिल्लक राहिलं उभी जन्माला येत नाहीत.
अजून एक कारण राहिलं माणसाच्या जन्माला यायचं, त्याचं नाव आहे वासना. शिल्लक राहिली की माणसाचा जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. बोला जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. तेच झाले अंगे हरी रूपा. तेच झाले अंगे हरी रूपा. हरी रूपा. वा वा. महाराज म्हणतात जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, किंवा जड भरत राजा हरणी गर्भा गेला. कशामुळं? घाला तो घातला वासनेने. वासनेचा संग होय अंतकाळी, तरी तपोबळी जन्म घेती. महाराज वासनेचा संग झाला की जन्माला यावं लागतं. मग ऐका शेलूकर, ज्या तुकोबराय जन्माला येण्याची अपेक्षा करतात त्या तुकोबरायकडे वासना होती का? सोपं आहे. संताकडे वासना असते का? कोण म्हणलं नसती? तुकोबराय म्हणले आयशी आवडते म्हणा, देवा पूर्वावी वासना. वासना पुरी कर म्हणतात तर नाही कसं म्हणता? संताकडे पण वासना असते का? नाही आहे. तुकोबरायकडे पण वासना आहे. महाराज कळाला आम्हाला, तुम्ही कर्मात बसत नाहीत, तुम्ही पाप पुण्याच्या हिशोबात बसत नाहीत, पण वासनेमध्ये अडकले का नाही? तुमच्याकडे वासना शिल्लक आहे आणि ती वासना असल्यामुळं तुम्हाला माणसाचा जन्म घ्यावा लागतो आणि तुम्ही काल्याचं निमित्त दाखवता. पण तुकोबरायकडे जरी वासना असली तरी तुकोबराय वासनेमुळे जन्माला येत नाही. त्याचं कारण सांगतो. तुकोबराय म्हणतात आयशे आवडते मना, देवा पूर्वावी वासना. त्याच अभंगात म्हणतात हरिजना सवे भेटी, न हो अंग संग तुटी. हरिजनाची भेट झाली पाहिजे आणि त्यांना जीवनामध्ये हरिजनाची भेट झाली. आता हरिजन कोणाला म्हणायचं? हरिदास कोणाला म्हणायचं? वैष्णव कुणाला म्हणायचं हे माहित असलं पाहिजे. एक जण म्हणला मी गायक आहे, मला वैष्णव म्हणा. गायक म्हणला एक महाराज, गायक म्हणला मी गायक आहे, मला वैष्णव म्हणा. महाराज म्हणले अरे गायन करीशी परी तरी गुणीजन होशी, परी वैष्णव न होशी अरे जना. एक जण म्हणला मला वेदाचं पाठ करता येते. महाराज म्हणले वेदा अध्ययन करीशी तरी पाठकाची होशी, परी वैष्णव न होशी जना. नाही होता येत. मग वैष्णव कुणाला म्हणायचं? ज्याचा सगळा जग विष्णुमय झाला. वैष्णवाचा धर्म सगळे त्याला सारखं दिसतात आणि भेद जिथं शिल्लक राहत नाही. भेदा भेद वर अमंगळ. जिथं भेद आहे, जिथं अमंगलत्व ज्याला दिसतं तो वैष्णव. चला हरिदास कुणाला म्हणायचं? हरिदास ऐका, महाराज म्हणतात ज्याला प्रत्येक दिशेत आणि प्रत्येक दशेत हरी दिसतो. हरिची दासा हरिदाही दिशा. हरिची दासा हरिदाही दिशा. दिलं महाराजांनी. हरिदास कुणाला म्हणायचं? हरीची या दासा हरिदाही दिशा.
ज्याला प्रत्येक दशेत आणि प्रत्येक दिशेत हरी दिसतो त्याला हरिदास म्हणायचं. मग हरिजन कुणाला म्हणायचं? कुणालाही नाही म्हणायचं. मग ज्याचा अवघा जन हरी झाला तो हरिजन. हरिजनास भेट. मग हरिजन हरी कुणाचा होतो? संताचा होतो. मग संताची भेट झाली की वासना शिल्लक राहत नाही. महाराज संताच्या भेटीचा आणि वासना जाण्याचा संबंध काय? महाराज म्हटले अरे संताचा काय म्हणता? संताच्या पावलाचा स्पर्श झाल्यावर काय वासनेचे बीज जळून जाय, वासनेचे बीज जळून जाय, वासनेचे बीज हा संत चरणाला लागतात वासनेचे बीज जळून जाय, वासनेचे बीज जळून जाय. संत चरणाला लागतात वासनेचे बीज जळून जाय, वासनेचे बीज जळून जाय. वा 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 वा. ऐका आता ऐका बरं, हे प्रमाणाशिवाय कीर्तन नाही बरं महाराज. तोच पिक्चर हिट होतो ज्याचे गाणे सुपर हिट आहेत. फक्त पुष्पा 2 हिट व्हायला कशामुळे? हाणामारीमुळे झाला नाही. त्याच्यात गाणी नाही चांगली. हा, लक्षात घ्या. आता पुढचं आहे माझ्याकडे लक्ष द्या महाराज. संत चरण रज, संताच्या चरणाच्या धुळीचा कण जरी अंगाला स्पर्श करून गेला, वासनेचे बीज, वासना नाही, वासना नाही, वासनेचे बीज जळोनी जाय. जर बीज जळालं मग वासना, सद्वासना काय दुर्वासना काय संबंध शिल्लक राहिला नाही. या न्यायानं महाराज संत तुकोबारायकडे वासना सुद्धा शिल्लक नाही. बरं दाजी ऐका ना, एकला बरोबर संपलं पाहिजे ना. हा राईट संपवतो. स्वयंपाक झाला का? फक्त तिकडे लक्ष द्या. झाला ना तुकारामजी? तुमचं तिकडे लक्ष राहू द्या. हा ऐका ऐका इकडे तुम्ही बघू नका, झाल्यावर सांगतो ना. हा कीर्तन कसं लांबवायचं आणि कसं आखडायचं महाराजाला कळतं बरं. एकदा काय झालं, एकदा मो कीर्तन असं रंगात आलं आणि एक मथर तिकून पळतच आलं. अय महाराज, अरे आवर. आम्ही म्हणलं काय झालं? काय झालं? स्वयंपाक झाला आणि तू चाललं इकडे गाई चारायला, आवर. मी म्हणलं वाकड्या बोबड्या पेंद्या सुद्धा मी पळा. वनात नेलेल्या गाई गोकुळात आणल्या. जशा गाई गोकुळात आणल्या दुसरं मथर पळत आलं. महाराज म्हणलं काय लांबवा? म्हणलं काय झालं? काय नाही. म्हणलं वरणात कुत्र्याचं पिल्लू पडलंय. आता मी म्हणलं वाकड्या बोबड्या पेंद्या सुद्धा म्या पळा. गोकुळातल्या गाई वनात चारायला नेल्या. हा बघायले काय वरण शिजूस तर आणल्यात नाही, तिकडंच हिंडील्या. किती लांबवायचं किती आखडायचं हे आम्हाला कळतं. त्यामुळे वेळेत संपलं पाहिजे या मताचं मी माणूस आहे. मग महाराज तुकोबाराय पाप पुण्याची बरोबरी करून जन्माला येत नाहीत. कर्म शिल्लक राहिलं म्हणून जन्माला येण्याची अपेक्षा करत नाहीत. वासना शिल्लक आहे म्हणूनही करत नाहीत. मग खऱ्या अर्थानं तुकोबाराय कशाची अपेक्षा करता?
या पुढती येऊ कशासाठी? काला खाऊ दही भात. दही भाताचा काला खाण्यासाठी येतात महाराज जन्माला. महाराज इथं जन्माला येण्याची काय गरज? कारण काला 3 प्रकारचा आहे. ऐका, काल्याचे प्रकार 3. पहिला काला दही भाताचा म्हणजे दही आणि लाहीचा असणारा काला एक. दुसरा काला हरिनामाचा खिचडी काला. आणि तिसरा देव आणि संत किंवा देव आणि भक्त एकत्र येतात तो एक काला. महाराज म्हणतात उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात. दही भाताचा काला खाण्यासाठी महाराज जन्माला येण्याची अपेक्षा करतात. महाराज जो काला खाण्यासाठी तुम्ही येताय तो काला तुम्हाला इथं मिळत नाही का? महाराज म्हटले नाही, वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. दुसरं चरण मी खाल्लं. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. वैकुंठात काला मिळत नाही. लोकांना प्रश्न निर्माण झाला, महाराज काला 3 प्रकारचा आहे. एक काला वैकुंठात नाही मिळत आम्हाला मान्य आहे, कारण तिथं दहीन लाहीन भातन कुठून आला? अजिबात नाही. मग वैकुंठात तो काला मिळणार नाही. पण महाराज हरिनामाचा खिचडी काला, देवाचं भजन करायचं. महाराज म्हणले भजन कुठेही करता येतं पण वैकुंठात करता येत नाही. वैकुंठात भजन करता येत नाही का? कारण वैकुंठ ही भोगभूमी आहे. तिथं कर्म करता येत नाही. तिथं करता येत नाही भजन महाराज वैकुंठात. ठीक आहे. मग वैकुंठात हरिनाम घेता येत नसेल, वैकुंठात दही आणि लाही नसेल, आम्हाला मान्य आहे. पण एक काला वैकुंठात होऊ शकतो. कोणता? देव आणि भक्त एकत्र येतात तो काला वैकुंठात होतो. कारण वैकुंठाचा अधिपती देव आणि तुम्ही भक्त, दोघं एकत्र आले झाला काला. तुकोबाराय आहे म्हणले हित भानगडे ना. तुम्हाला कोणी सांगितलं देव वैकुंठात राहतो? राहत नाही, अजिबात नाही. का राहत नाही? त्याचं कारण आहे देवाला वैकुंठ आवडत नाही. नावडे वैकुंठाचे साचे शयन, शेषाचे शयन. नावडे वैकुंठाचे साचे शयन. ओ वैष्णव सदन, वैष्णव सदन आवडले. नावडे वैकुंठ शेषाचे शयन, संत वैष्णव सदन आवडले. या सुखाकारणे देव वेडावला वैकुंठ सोडोनी संत संगती राहील. महाराज देवाला वैकुंठ आवडत नाही. मग ते कारण असल्यामुळं वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. काल्याचा सुद्धा प्रसाद तिथं मिळत नाही. मग मिळाला तुकोबाराय प्रसाद, तुम्ही काय करणार? एकमेका देव मुखी, एकमेका देव मुखी. एकमेका देव मुखी, एकमेका देव मुखी. सुके घाल हुंबारी, सुके घाल हुंबारी, सुके घाल हुंबारी. हे काला वाटू एकमेका वैकुंठीतो ऐसे नाही. सुके घालू हुंबारी, सुके घालू हुंबारी, सुके घालू हुंबारी. जय श्रीराम. वैकुंठीतो ऐसे नाही, वैकुंठीतो ऐसे नाही. महाराज एकमेका देव मुखे, सुखे घालो हुंबरी. एकमेकाला देण्यात जो आनंद आहे. आता माझ्याकडे लक्ष द्या बरं, मला महत्वाचा मुद्दा सांगून गोपालकृष्ण परमात्म्याचं चरित्र सांगायचं आहे. एकमेकाला देण्यात जो आनंद आहे तो एकला खाण्यात कधीच नाही, कधीच नाही. ग्रामीण भाग आहे आपला. शेलू शहर जरी असेल तरी आपण ग्रामीण भागातले बरेच रूल फॉलो करतो. तुम्ही जर मोठ्या शहरात गेलात तर लोक अप्पलपोटी आहेत. मी एका गावात कीर्तनाला गेलो होतो आणि मग त्या निमित्ताने मी संभाजीनगरला एक जणाच्या घरी जाण्याचा योग आला.
मी त्याला न सांगता गेलो, इकडे लक्ष द्या, मी त्याला न सांगता गेलो, त्याचं दार वाजवलं, ते जेवू लागलं. त्यानं काय केलं माहित आहे? कोण आलं म्हणून जेवता जेवता ताट सोफ्याखाली लोटलं आणि दार उघडलं. मी समोर आल्याबरोबर त्यानं जे हरी घातला. मी त्याचा हात आणि तोंड भरलेलं पाहिलं, म्हणले जेवू लागलं का नू. मी सहज सोफ्याखाली वाकून बघितलं तर त्याचं ताट बोक्या खाऊ लागला. मी बोक्याला म्हणलं जेवढं खायचं खाय, नंतर हे बोक्या मी गेल्यावर खाणारच आहे. अरे दुसऱ्याला खाऊ घालण्यात आनंद आहे. बघा तुम्ही, अन्नदान करतो आपण, जो यजमान असतो ना अन्नदान करणारा, तो सगळ्याला जेव घालतो, पण स्वतः अगोदर जेवतो का? नाही. कारण दुसऱ्याचं पोट भरलं की त्याचा तृप्तीचा ढेकर देतो महाराज, तो आनंद मिळतो. ऐका ऐका, आपलं आपण खाणं ही प्रकृती आहे, दुसऱ्याचं हिसकून खाणं ही विकृती आहे, पण आपल्यातलं दुसऱ्याला देणं ही माझ्या भारत देशाची संस्कृती आहे. विठाला एकमेकाला खाऊ घातलं की आनंद होतो. एक प्रसंग सांगतो, झालं आपलं महाराज, आपण लगे गोपालकृष्ण परमात्म्याचं चरित्र. एकदा काय झालं, देव आणि दैत्य यांनी समुद्र मंथन झालं आणि त्याच्यातून 14 रत्न बाहेर पडले, एकमेकांनी वाटून घेतले. आता ते म्हणले एवढी मोहीम पार पडली म्हणल्यावर पार्टी होऊ द्या. पार्टी कळते ना, कारण लोक पार्टीकडे जातात, पण त्यांनी काल्याची पंगत करू. देव होते ना सोबत, काल्याची पंगत केली आणि स्वयंपाक तयार झाला. आता जेवायला बसायचं, पण पहिल्या पंक्तीत कोणी जेवायला बसायचं याच्यावरून वाद सुरू झाला. जे वयस्कर माणसं सगळे जेवायच्या आधी, महिला मंडळ जेवायच्या आधी, जे पोरं म्हणतात का आम्हाला पहिल्या पंक्तीत जेवायचं, ते म्हणले पक्के राक्षस. लक्षात येतं का? पुन्हा राक्षस कसा ओळखायचा? सगळे जेवायच्या आधी संपल म्हणून पहिल्या पंक्तीला जेवणारा पक्का राक्षस. संपल म्हणून संपू द्या ना, काय फरक पडतो, पण नाही. राक्षस म्हणले आम्ही पहिले जेवणार, ते म्हणले जेव. पण नियम आहे. काय नियम आहे? इथून इथपर्यंत हात काठीनं बांधायचा, हात इथं वाकू द्यायचा नाही, तसं खायचं. म्हणले हरकत नाही. वाढलं जेवायला. आता ते का देव आहेत का माणसं आहेत? बुंदी वाढली की बुंदीच खाणार, भात वाढला की जे वाढता वाढता खातो का, असं समजायचं पक्का राक्षस. वाढ झाली, आता ते का गजर करणार का काय? त्यांनी असा घास घेतला, भाजीमध्ये बुडवला, खाता येत नाही, हात वाकत नाही, वरून तोंडात टाकला. आता ते नियम का पक्का बसतो का? कोणाच्या डोळ्यात जाय, कोणाच्या नाकात जाय. 20 मिनिटं झाले, जेवण झालं नाही, उलट फजिती झाली. ते म्हणले असं जेवण आपल्या काही कामाचं नाही. देवायला म्हणले तुम्ही जेवायला बसा. देव जेवायला बसले, देवाच्या हाताला कमट्या बांधल्या. देव काय बफे जेवायला नव्हते. मग भारतीय बैठक बसली. भारतीय बैठक असे एकमेकाकडे तोंड करून लाईनी बसल्या, पात्र टाकले, वाढ झाले. आणि विचारलं पहिल्या माणसानं शेवटच्याला, झालं का रे सगळं वाढण? म्हणले वाढणं झालं. म्हणले करा गजर. आणि मग गजर सुरू केला. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता पुकाचे. जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरणे नोहे जाणे जे यज्ञ कर्म बोला. थांबा थांबा. विठाला 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 पुंडलिकावर हर विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. विठाला 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 काही नाही. आवाजामुळे चक्कर आली, बाकी काही काळजी करू नका, कारण एवढं सोपं नाही. इकडे लक्ष द्या. महाराज त्यांनी गजर केला.
पंक्ती वाढल्या. जेवायला घेताना देवाचे हात बांधलेले होते. देवानी काय करावं? पोळी घ्यावी, भाजीत बुडवावी आणि समोरच्याच्या तोंडात घालावी. त्यानंही आपली पोळी घ्यावी आणि समोरच्याची तोंडात घालावी. हे राक्षसाईन पाहिलं आणि मग राक्षस म्हणले, दुसऱ्याला खाऊ घातल्यावर आपलं पोट भरतं हे पहिल्यांदा कळालं. ऐका, जेव्हा दुसऱ्याला खाऊ घातल्या जातं ना, तेव्हा आपण सुद्धा तृप्तीचा ढेकर देत असतो. विठाला म्हणून एकमेका देव बुखे सुखे घालू हुंबरी, वैकुंठी तो ऐशे नाही कवळ काही काल्याचे. एकदा मांड्या घालून बसा सगळेजण. उठू नका, बसा दाजी, आता काही गडबड नाही. तिकडे ते आहेत ना बाकीचे एवढे जण असताना. आणि सगळेजण एकदा संप्रदायपूर्वक जगाच्या मालकाचं भजन करा. हात वर करा सगळेजण, हात वर करा, हात वर करा. वा वा, क्या आपापले करा ना, दुसऱ्याचे काय याला क्या बात. हात वर करा, हात वर वर, नुसते असे हात दिसले पाहिजे. क्या बात आहे. दत्तनगर नाही, पंढरपूर वाटलं पाहिजे. सगळेजण एकदा संप्रदायपूर्वक जगाच्या मालकाचं टाळे टाळे. वा 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 वा, घ्या खाली हात. तीन चरणाचा सरळ सोपा बाबा आपण बघितलं. महाराज, काल्याच्या कीर्तनाचा नियम आहे, चरित्र ते उच्चारावे. गेले देवी गोकुळे. गोपालकृष्ण परमात्म्याचं चरित्र आपण थोडक्यात बघूया. गोपालकृष्ण परमात्म्याचं चरित्र हे गोकुळातलं वर्णन केलं पाहिजे. चरित्र ते उच्चारावे. गेले देवे गोकुळातलं चरित्र आपण थोडक्यामध्ये बघू. प्रसंग बघा, काळजी करू नका. कीर्तनामध्ये मरण हे ना साधी गोष्ट नाही. इथं गेलं की मोक्ष आहे, असा सहजासहजी तुम्हाला आम्हाला नाही मिळणार महाराज. त्यामुळं काय, त्याला हवा सुटू द्या. सगळेजण इकडे यावर. आणि लय चक्कर येत असली की एक जण दवाखान्यात नाही, आपण तिकडे बसू नका. सगळे सगळे वाढपे आमचे तिकडेच गेले. विठाला विठाला. थंडीचं वातावरण आहे, आवाजाचा प्रतिध्वनी आहे आणि जेवण केलं नसेल तर चक्कर येणं काही साहजिक आहे, त्याबद्दल काही दुमत नाही. आता माझ्याकडे लक्ष द्या. वसुदेव देवकी यांचा विवाह स्वतः कंसाने लावला. बघा मी काय म्हणतो, स्वतः कंस सोयरी केला होता. वसुदेव देवकीच्या लग्नही थाटात लावलं आणि वाट लावायला लागला. रस्त्यानं निघाले, येशीपर्यंत रथ आला. स्वतः रथाचा सारथी कंस आहे. पण आकाशवाणी झाली, कंसा, जिला वाट लावतोय ना त्यांच्या पोटी येणारा 8वा तुझा काळ आहे. 8वा तुला मारणार आहे. ही गोष्ट कळाल्याबरोबर कंसाने रथातून उडी मारली. देवकीला बाहेर ओढलं, केस धरले, तलवार काढली, मारणार. तो हात तो धरिला वसुदेवाने हात धरला आणि सांगितलं, कंसा का मारतोय? हिच्या पोटी जन्माला येणारा माझा काळ आहे, 8वा काळ आहे. त्यांनी सांगितलं, 8वा आहे ना, 8वा जन्माला की मी तुला आणून देतो, काळजी करू नको. मग तो 8वा काळ आहे, तो तुला तिथं आणून दिल्याशिवाय मी राहणार नाही. म्हणजे काळजी करायची गरज नाही, 8वा आपण त्या ठिकाणी आणून देऊ. वसुदेव देवकी घरी गेले. माझ्याकडे लक्ष द्या. वसुदेव देवकी घरी पाठवले आणि तिथं नारद महर्षी तिथं हजर झाले. नारायण, नारदजी कुणीकड? काय नाही म्हटले, याच्यासाठी आलो की कंसा, मला वाटलं तू तब्येतीनं वाढला तसा डोक्यान पण वाढला असेल. अरे देवाचं गणित कोणाला कळालं नाही. 8वा जर पहिल्यांदा जन्माला घातला तर ते म्हणलं हे बी खरं आहे. महाराज बंदी शाळेमध्ये टाकले. आता टाइम कमी असल्यामुळं 1, 2, 3, 4, 5, 6 आहे, 6ही लेकरं त्या ठिकाणी मारले.
7वा योग मायेनं रोहिणीच्या गर्भामध्ये स्थलांतरित झाला. आणि इकडे लक्ष द्या, आता 8वा जन्माला येणार आहे. 8वा श्रावण महिना चालू आहे, अष्टमी तिथी आहे. देवकीच्या चेहऱ्यावर तेज दिसत होतं. अरे आता जगाचा मालक जन्म घेणार आहे. सगळं वातावरण त्या ठिकाणी प्रसन्न होतं. हा इकडे 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 लक्ष द्या. गेला आटू पाहिलं नाही का? विठाला विठाला. आता 8वा जन्माला येणार आहे. देवकीच्या चेहऱ्यावर तेज दिसत होतं, वातावरण प्रफुल्लित होतं. का जगाचा मालक अवतार घेणार आहे. बघितलं आपण काल, जर आपल्या दत्त मंदिरामध्ये कोणी आला असेल तर दत्त मंदिरातलं वातावरण काल किती प्रसन्न, प्रफुल्लित, उत्तेजित दिसत होतं. का वातावरण का प्रफुल्लित होतं? कारण भगवंताचा जन्मदिवस होता. वातावरणामध्ये ते नाविन्य, नूतनता, नवचैतन्य त्या वातावरणामध्ये असतं, ते त्या ठिकाणी मिळालेलं आहे. आणि महाराज अष्टमी तिथी बरोबर कंसाने सगळे कुलप लावायला सांगितलेलं आहे, पहारे करायला सांगितलं. पगार दुप्पट आहे. बाळ जन्माला आलं की सांगा, बाळात्यात मारलं की त्रास होत नाही, असा कंसाचा अट्टहास होता. श्रावण महिन्याची मध्यरात्र झाली, अष्टमी तिथीची मध्यरात्र. बरोबर मध्यरात्री 12 वाजता जगाच्या मालकाने वसुदेव देवकीच्या पोटी जन्म घेतला. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण परमात्म्याचा जन्म झाला. आणि जन्म झाल्या झाल्या 8 वर्षाचं होतं. 8 वर्षाचं. यशोदेकडे बघून म्हणला मम्मी. मम्मी नसल म्हणला ना, हे मम्मी आता निघलंय. मम्मी मम्मी कशाच म्हणतात असं जर तुम्ही गुगलवर टाकलं ना, गुगलवर एवढंच टाकायचं, मम्मी कशास म्हणतात, लगेच उत्तर येतं. इजिप्त या देशामध्ये जतन करून ठेवलेल्या मृत शरीराला मम्मी असं म्हणतात. मृत शरीराला म्हणजे मड्याला. मड्याला कशाला? मड्याला मम्मी म्हणतात. मग खरं सांगा, घरोघर मडे आले का नाही? आता घरोघर मडे आहेत ना. का? कारण मड्याला मम्मी म्हणतात बाहेरच्या देशात. गोपालकृष्ण परमात्मा 8 वर्ष झाले, मम्मी नाही म्हटले, आई म्हटले. देवकीनं सांगितलं, ए बाळा, एवढं कुठं लेकरू असतं का रे 8 वर्षाचं? लहान हो, लहान हो. अजून लहान झाले, अजून लहान लहान 1 दिवसाचे झाले. वसुदेव देवकीच्या डोळ्यातून पाणी आलं. गोपालकृष्ण परमात्म्याने सांगितलं, का रडताय? का रडताय? रडण्याचं कारण कोण आहे? वसुदेवाने सांगितलं, कृष्णा, या रडण्याचं कारण तू आहे. मी कारण आहे? हो. काय झालं? काही नाही म्हणे, तुला जर इथं ठेवलं तर कंस मारेल. काळजी करू नका बाबा. मग तुम्ही मला आता इथं ठेवू नका. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मदने गोकुळाला, मदने गोकुळाला, मदने गोकुळाला, नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, मदने गोकुळाला, मदने गोकुळाला, हे मदने गोकुळाला. माया उपजली तेथे केवी मजान येते, माया उपजली तेथे, हे ठेवी मजलान येथे. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मदने गोकुळाला, मदने गोकुळाला.
मला इथं ठेवू नका. मग नंदाच्या घराला न्या. गोपालकृष्ण परमात्म्याला सांगितलं वसुदेवाने, अरे तुला नेऊ ना नंदाच्या घरी, पण हे कुलप बेड्या. कृष्णाने सांगितलं सगळ्या कुलपाच्या चाब्या मायाकडे, हे कुलप काय करणार आहेत. नुसतं बघितलं महाराज, सगळे कुलप उघडले. मायेनं सगळे सैनिक त्या ठिकाणी झोपलेले आहेत. गोपालकृष्ण परमात्म्याला टोपलीमध्ये घेतलं आणि वसुदेव त्या ठिकाणी महाराज निघाले. जाताना वाटामध्ये यमुना नदी लागलेली होती. यमुना नदीला पार करायचं होतं. पूर वाढत होता. पूर गळ्यापर्यंत आला. तोंडात पूल चालला त्यात त्याची लावी लागुष्ट, त्याची लावी लागुष्ट, त्याची लावी लागुष्ट. त्याने लाविला गोष्ट, त्याने लाविला गोष्ट. पूर चढला अचाट, त्याने लाविले अंगुष्ठ. गोपालकृष्ण परमात्म्याने अंगठा लावल्याबरोबर पाण्यामध्ये रस्ता तयार झाला. गोपालकृष्ण परमात्म्याला नंदबाबाची तर यशोदेच्या बाजूला माया जन्मली होती, ती माया उचलून आणली. गोपालकृष्ण परमात्म्याला तिथं ठेवलं. इकडं आल्याच्या नंतर महाराज सगळे कुलप पूर्ववत लागले आणि लेकराच्या रडण्याचा आवाज आला. माझ्याकडे लक्ष द्या. आवाज आल्याबरोबर सगळे सैन्य खडबडून जागं झालं आणि कंसाला आवाज दिला, कंसा ज्याची वाट पाहतोय तो जन्माला आला. कंस धावत आला आणि कंसानं त्या 1 दिवसाच्या जन्मलेल्या बाळाला उचललं आणि कंस काय म्हणला ऐका ना. कंस म्हणला, अरे रे रे काट्टीच झाली. कोण म्हणला? कंस. मग मुलगी जन्माला आल्यावर जे जे लोक म्हणतात ना, अरे रे रे काट्टीच झाली, पक्की कंसाची खानदान. डाऊट घ्यायचा नाही, येथे संशय नाही. पण त्या मुलगी जन्माला आली, तिच्या लक्षात आलं कंसाच्या, हिला जर नाही मारावं तर नारदाचे शब्द ध्यानात आले. देवाचं गणित काही सांगता येत नाही. मग तिचे पाय धरले, गरगर फिरवली, आपटणार, हातातून सटकले. तिनं सांगितलं, तुझं लागी वधी उपजला मज आधी, तुला मारणारा मय आधी जन्माला आलाय, गोकुळात वाढतोय. इकडं सकाळी नंदबाबाच्या घरी यशोदा मैयाच्या बाजूला गोपालकृष्ण परमात्मा त्या ठिकाणी लहानसं बाळ बघितलं आणि सगळ्या गोकुळवासियाला आनंद झाला आणि सगळ्या गवळणी आनंदाने एकमेकीला पुत्र झाला यशोदेला गवळ म्हणती हो, म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला म्हणती यशोदेला पुत्र झाला यशोदेला म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला पुत्र झाला यशोदेला पुत्र झाला यशोदेला. वा वा वा. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गडबड चालू झाली महाराज. कोण आधी सांगताय? एक धावे एकी पुढे, अशीच गडबड चालू झाली महाराज. बघा, गोकुळ म्हणजे काय? गोकुळ म्हणजे एका घरात आनंद व्हावा आणि त्याचा आनंद सगळ्या गावाने मानावा, त्याला गोकुळ म्हणतात. आपलं उलट आहे. आपलं शेजाऱ्याचं काही चांगलं झालं की आपल्याला त्रास होतो. शेजाऱ्याने दुसरा मजला चालू केला की याला बीपीची गोळी सुरू होते. त्या दिवशी एक जण दवाखान्यात आला. डॉक्टर साहेब पोट दुखायलाय. डॉक्टरनं गोळ्या दिल्या. दुसऱ्या दिवशी पुन्हा आला, राहिलंच नाही. डॉक्टरनं सोनोग्राफी केली, आजार काही नाही. परत गोळ्या दिल्या, राहिलंच नाही. मग डॉक्टरनं एंडोस्कॉपी केली, परत गोळ्या दिल्या, तरी राहिलं नाही. डॉक्टर म्हणला याची सगळी ट्रीटमेंट झाली, याचं पोटच राहीना. डॉक्टर म्हणला तुझ्या शेजाऱ्यानं काही घेतलं काय? हे म्हणला तुम्हाला कस काय माहित? अरे म्हणला त्याच्यानंच पोट दुखायला तो, बाकी दुसरं काय आहे? अरे आपलं इतराच्या घाते मानिती संतोष हा आपला आपण आहेत महाराज. पण असं नाही, सगळ्यांना आनंद होतो ना, ते गोकुळ असतं. साऱ्या गोकुळात आनंद झाला. आणि महाराज गोपालकृष्ण परमात्मा लहान वयात होते. पुतना मावशी, पुतना कंसाने फरमान सोडलं, कोणी आहे का लहान वयात मारणाऱ्या बाळाला?
पुतना म्हणली मी मारते मी. पुतना म्हणजे काय? पूत म्हणजे पवित्र आणि ना म्हणजे नाही. जी पवित्र नाही ती पुतना. तिनं आपल्या दुधामध्ये विष कालवलं आणि गोपालकृष्ण परमात्म्याला मारण्यासाठी गोकुळामध्ये आली. अनेक लेकराला दूध पाजत पाजत ती नंदाच्या दारामध्ये आली. ती काही राक्षसाच्या रूपात आली नव्हती. तिनं सुंदर स्त्रीचं रूप धारण केलं. नामामने आली नंदाची घरा. स्वरूप सुंदरा देवांगना. एखाद्या देवांगनेसारखी दिसायला लागली. अंगावर अलंकार परिधान केले. माझ्याकडे लक्ष द्या. नंद बाबाच्या दारात आली. यशोदेला आवाज दिला, यशोदे बाहेर ये. यशोदा बाहेर आले आणि स्वस्वरूपवान अलंकार घातलेली माऊली बघितली. यशोदेला काय म्हणली माहिती का ती पुतना? यशोदे मला ओळखलं का? आता यशोदेला तिचे दागिने रूप पाहिल्यावर तिला वाटलं ही चांगल्या घरची दिसायली. नाही कसं म्हणावं. आपल्याकडे एक म्हण आहे ना, ज्याच्या पायात तोडा त्याला सतरंजी वडा. लक्षात आलं ना? म्हणजे आपण ही या मताची माणसं आहे. यशोदा म्हणली मी तुला पाहिल्यावानी वाटायला पण लक्षात येईना. तर ती पुतना काय म्हणली माहिती का? अगं मला नाही ओळखलं. मी तुझ्या नवऱ्याच्या, मामाच्या, आत्याच्या, पोराच्या, सासऱ्याच्या, नात जावयाच्या, नात सुनाच्या, पोराच्या, नात जावयाची लेक आहे. मला डबल विचारा बरं. मला डबल विचारा. माझ्या बापाला सांगता येणार नाही. इतकं जवळचं नातं आहे. पण मोठ्याचं नातं जवळचं असतं महाराज. आणि त्या ठिकाणी घरामध्ये बसवलं आणि गोपालकृष्ण परमात्मा रडायला लागले. देवकीनं सांगितलं, यशोदेनं सांगितलं गुळ पाणी दिलं असतं पण लेकरू रडतंय. हत्तीनं म्हणली काळजी करू नका त्याला मी घेते. पुतना म्हणली तुझ्याकडे राहील. ते म्हणे माझ्याकडे राहील. कृष्ण म्हणला तूच वाट पाहलो. गोपालकृष्ण परमात्म्यानं तिनं पुतनेनं दूध पाजायला सुरुवात केली. देवाने दूधही पेलं, विषही पेलं, तिचं रक्तही पेलं आणि पुतना मावशी त्याच ठिकाणी दारातीर्थी पडली महाराज पूर्व रूपावर. मग यशोदेच्या लक्षात आलं की आपल्या बाळ इथं त्या ठिकाणी सुरक्षित नाही. मग अनेक त्या बाळाला जपायला लागले. पण गोपालकृष्ण परमात्मा म्हणतात ना, लेकराचे पाय पाळण्यात कळतात. गोपालकृष्ण परमात्मा रांगता रांगताच खोड्या करायला लागले. तळवे तळ हात टेकी हात टेकिता तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत किंवा रांगत रंगणी चोरीत लोणी धावून धरीत गवळणी बांधित चरणी. महाराज रांगत रांगत खोड्या करायला सुरुवात केली. अनेक खोड्या गोपालकृष्ण परमात्मा करतायत. मग काय केलं? अनेक राक्षस त्यांना मारायला आले. काख बक रिठा अनेक दैत्य आले महाराज त्या ठिकाणी. पण सगळ्यांचा निपात केला भगवंताने आणि सगळ्या सौंगड्याला जवळ बोलवलं. ऐका, गोपालकृष्ण परमात्म्याने लेकरायला जवळ बोलवलं सगळ्या गोपाळायला. आणि त्याची तब्येत पाहून म्हणले का रे आपल्या गोकुळामध्ये दही दूध तूप लोणाचं याचा पूर आहे आणि तुम्ही एवढे बारीक कसे रे? त्याच्यातला एक गोपाळाने सांगितलं कृष्णा आमच्या घरचं कसं आहे? म्हणलं कसं आहे? दूध डेअरीला चटणी ढेरीला आणि दुधाचे पैसे दारूला. अशी परिस्थिती आहे. असं नको. मग कृष्णाने सांगितलं घरचे खाऊ देत नाहीत का? नाही, चोऱ्या करायचे म्हणले. याला तरी यारे लागे आवडे माझ्या मागे मागे आज देत पुढे म्हणाल तो जय हो. आज देत पुरे म्हणाल तो
कृष्ण म्हणला चला माया संग याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे एक अन दोघं नाही म्हणलं अवघे या. आणि एवढं देतो म्हणले आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. कृष्णा तू या घरचं खाऊ घालणार? हा म्हणला मी बी आई तशीच आहे. आई सगळ्या सारख्याच असतात, ती देवाची असो की जीवाची असो, ती मला देईल पण तू मला देणार नाही. मग एक काम करू म्हणे आता आपण चोऱ्या करू. बोबड्या म्हणला कितना? बोबड्या कितना? तोली तलायती म्हणल्यावर भांडवल, अरे चोरी करायची म्हणल्यावर भांडवल. कृष्ण म्हणला दोन लोकायला भांडवलाची गरज नाही, बिगर भांडवली धंदा आहे. एक म्हणजे चोर, दुसरं म्हणजे महाराज. काय भांडवलच लागत नाही ना, बिगर भांडवली आहे. तसं नाही पण काहीतरी लागतं. देवाने सांगितलं काय करा, सामग्री सांगितली बघा. खडे घ्या, सराटे घ्या, चाळलेली माती घ्या आणि काठी घ्या. एवढं साहित्य कृष्णाने सांगितलं. बोबड्या चौकशी करायला लागला. कृष्णा ताती त्याला काठी कशाला? कृष्ण म्हटला शिंक जर वर लागला असेल आपला हात पुरणार नाही, काठीनं टप्पूत फोडायचं आणि मग खायचं. बोबड्या म्हणला कलाल पण कितना? खडे तर त्याला खडे. कृष्ण म्हणला शिंके लावी येले दुरी, अजूनच वर लावला असेल मग खालून फोडायचं. काय होईल मग? त्याच्यातून धारा बाहेर निघतील, वाहती त्या धारा. घ्या रे दोही त्या कोपरा, आजी देतो पोट भरी, काळजी करू नका. आणि मग ते म्हणला पण कितना? काते का त्याला? सराटे कशाला? सराटा कळतो का? सराटा लातूरकडे त्याला गाढ काटा म्हणतात. ते सराटा कोणत्या बी अंगावर टाका बरं. सराटा कोणत्या बी एक सुळावरच असते, कसा बी टाका. तसे काही काही माणसं आहेत, त्याच्या संग कसं बी वागा ते काढ ते तसेच राहतात. बघा तुम्ही आमच्या गावात नवीन लग्न झालं एका पोराचं आणि सासून सून वावरात जाऊ लागल्या. आता सासू पुढं सूनबाई माग नवीन आहे. सासून नीट बोलवणं तर सासून म्हणावं माया पुढं होय, माया बरोबर चल मागं चल. सासू म्हणली लाज वाटते का सूनबाई? मी म्हातारी असून पुढं चालेल तू मागं चालेल, तुला लाज नाही वाटत? सुनाला वाटलं खरं आहे. सासू म्हणली ते काय खोटं आहे का? सून पुढं झाली न सासू माग. सासू म्हणली माया पुढं चालली का? सुनबाई म्हणली खरं आहे ना, हे बी योग्य नाही. ती बराबरीनं चाललंय. आता मही का बराबरी करती काय? तिनं दिली वाड्यात ढकलून. काय किती किती जरी सांगितलं तर असं जर वागत असेल तर ते सराटे सारखे असतात. तर सराटे कशाला? अरे कृष्णा एखादी गवळण आपल्याला धरायला येईल, एखादी गवळण आपल्याला धरायला येईल. आपण वाटात काठी टाकायचे, तिच्या पायात काटा टोचला, काटा काढूस तर पळून जायचं. बोबड्या म्हणला पण ती चपला घालून आली तर, ती चपला घालून आली तर. ते म्हणले मग माती कशाला आहे? ही चाळलेली माती आहे, ही माती घ्यायची आणि तिच्या डोळ्यात टाकायची. बोबड्या म्हणला ती बाबासाहेबाच्या जतलातून चष्मा घालून आली तर. अरे म्हणले हे काही कामाचं नाही, कारण हे आगाव कामे लोक आहे. कारण प्रकाराचे तीन म्हणे सांग कामे, बिन कामे, आगाव कामे, तीन प्रकारची लोक आहेत. बघा तुम्ही सांग कामे सांगितलं तितकंच करणार. ही एक सासू म्हणली त्या रोहिण्याच्या महाराजाचं कीर्तन आहे, मला कीर्तनाला जायचंय. सुनबाई दुधाकडे लक्ष ठेवी, बोक्या येईन आणि दूध पेईन. सुन म्हणली आत्या काळजीच करू नका, बोक्याला कसं दूध पिऊ देत नाही. सुनबाई तुला बोक्या आवरण? काय बोलता सासूबाई, तुमचा एवढा मोठा बोक्या आवडते? हे नाही ऐकणार का? अहो ते माझ्या शब्दाच्या बाहेर नाही तुमचा बोक्या. हे बोक्या माझ्या शब्दाच्या बाहेर कसं जाईल? काळजी करू नका, मी त्या बोक्याला कसं कंट्रोल करायचं मला माहित आहे. सासू कीर्तनाला आली आणि कीर्तन झाल्यावर घरी जाऊन बघते काय पातेल्या दूधच नाही. सुनबाई मूर्ख आहेस का? आत्याबाई तोंड सांभाळून बोला. तुला सांगितलं होतं ना
दुधाकडे लक्ष दे. ती म्हणली आत्याबाई दुधाकडे लक्ष दे नाही म्हणले, मग बोक्याला पिऊ देऊ नको म्हणले. म्या बोक्याला दुधाचा थेंब पिऊ दिला नाही. दूध कोण पेलं? ती म्हणली दूध पेलं कुत्रीनं. तू नाही हकारलं? ती म्हणली तुम्ही सांगितलंच कुठं, फक्त बोक्याला पिऊ देऊ नका म्हणल्या. याला म्हणायचं सांग कामे. सांग कामे. एक सुनबाई, नवीन लग्न झालं, सासून सांगितलं सुनबाई तुला आमच्या घरात कोणाला काय लागतं माहित नाही, तू काय कर हे पापड घेऊन एवढे भाजीत बस. सुनबाईनं काय केलं, पापड घेतले आणि बाहेर हरभऱ्याची भाजी वाळू घातली होती त्याच्यात जाऊन बसली. अरे भाजीत बस म्हणजे भाजी नाही, माणसं सांग काम आहेत. खाली एक डॉक्टरनं मला विनोद सांगितला, कार्तिक महाराज, एका जणानं म्हातारीला दवाखान्यात आणलं आणि त्या डॉक्टरनं त्याच्याकडे औषध दिलं. म्हणे काय करा, हे औषध म्हातारीला जास्त पाण्यात द्या. त्यानं कॅनलला पाणी सुटले, म्हातारी इतक्या पाण्यात नेली. अहो ऐका ना, औषध जास्त पाण्यात द्या म्हणजे औषधात जास्त पाणी टाका. ते सांग कामे होतं, त्यानं म्हातारीच जास्त पाण्यात नेली. असं चालणार आहे का? दुसरं तर त्याच्या पुढचं होतं, ते म्हणले हे औषध म्हातारीला हालून पाजा. त्यानं औषध नाही हालिलं, त्यानं म्हातारी झाली, जागेवर मेली म्हातारी. काय उपयोग आहे? असं चालणार नाही. याला म्हणायचं सांग कामे. काही काही बिनकामे. बिनकामे म्हणजे करीत काहीच नाहीत पण नाही म्हणत नाहीत. करीत काहीच नाही तर नाही म्हणत नाहीत. त्या ठिकाणी महाराज एक जणांनी काय केलं, ते म्हणे जरे महाराज तिथं आलेत, महाराजाला बोलवा. ते म्हणे काही काळजी करू नका, महाराजाला बोलवतो, पण महाराज तिथं नसले तर, त्याच्या दारात कुत्र असलं तर, ते मला चावलं तर, ते म्हणले तू इथंच मर. जात नाही नाही म्हणत नाही. हे बिनकामे. काही आगाव कामे असतात. महाराज म्हटले अशानं गोपालकृष्ण परमात्म्याने सांगितलं असं काही चालणार नाही, त्याची काही काळजी करू नका. असं चालत नाही ना, काही हरकत नाही. मग महाराज अनेक जणांनी खोड्या करायला सुरुवात केल्या. गवळणी गाराने घेऊन यशोदेकडे आल्या. गवळणी गाराने घेऊन यशोदेकडे आल्या. यशोदा गाराने मान्यच करत नव्हती, मान्यच करायची नाही. माझं मत आहे, आईनं आपल्या लेकरावर अनेक आरोप करतात ना, लेकराची बाजू घेतलीच पाहिजे. माझी आई तर माझे घेत होती बाबा. किती बी मी लहानपणी लहान लेकरं लय कचून हाणायचो. मोठ्याले मी कवाच हाणले नाही, कारण मला माहित होतं मोठ्याले हाणले होते मला हाणते. मी बारकाले हाणायचो. ते गाराने आईकडे आली की आई म्हणायची माव पोरग तसं नाही. बरं केलं असं येडेवानी, पण तुम्हालाच कळतं ना. अख्ख्या गावातल्या हाणलं. सगळ्या गावातल्या बाया एके दिवशी आमच्या आईकडे आल्या आणि म्हणल्या बाई तू पोरग आमचं डेरे फोडतो, लाईट फोडतो, तुम्ही म्हणतात ते एवढं येडवं त्याचं जाऊ द्या, येडपटे जाऊ द्या, ते तुमच्या घरातलं काऊन काही फोडीत नाही. आई म्हणली ते तेवढं थोडं येडपटे ऍक्सेप्ट केलं, ऍडजस्ट केलं पाहिजे. गाराने त्या ठिकाणी यशोदेकडे घेऊन आल्या. यशोदेनं सांगितलं का, गाराने जास्तच वाढायला लागले. यशोदेनं सांगितलं मोघम माझ्या लेकरावर आळ घालू नका, मुद्दे मला सहित पकडा. मी मान्य करते. एक म्हातारी गवळण होती, ती म्हणली माया घरी येऊ द्या. हो हे माया घरी आली का पकडलंच म्हणले याला. कृष्णाने ऐकलं, तू म्हणते का, पेंद्याला सांगितलं हिच्या घरातलं लोकेशन काढा रे म्हणे जिओवर, गुगलवर मॅपवर जा म्हणे, नेमकं हिचं घर कुठं आहे. संध्याकाळी चोरीला गेले, चोरी केली, माठ उलटून टाकले. सकाळपर्यंत तिच्याच घरी 3:30 वाजेपर्यंत बसून राहिले. 3:45ला ती गवळण उठले आणि गोपालकृष्ण परमात्म्याला पाहिल्याबरोबर त्याचा हात धरला. सांगितलं आज कसा पकडला चोर, चला आता यशोदेकडे घेऊन जाते. आणि ती त्याला घराच्या बाहेर ओढायला लागली. दार लावलेलं होतं. कडी उघडूस तर गोपालकृष्ण परमात्म्याने तिचा आपला हात बाजूला काढला आणि तिच्या नवऱ्याचा हात तिच्या हातात दिला. चलो. ती सऱ्या वाटानं त्याला ओढायला लागली. चल आज कशी यशोदेला मी सोय लावते. ते म्हणलं, नवरा म्हणते एवढी बार जाऊ दे ना, तुम्ही का बसाव. आज यशोदेला सोडित नाही. आणि सगळ्या गवळणी माग 4 वाजता मालकाला कुठे घेऊन चालली. सगळं जित्रप कुठं, नंदबाबाच्या दारात. आवाज दिला, यशोदे बाहेर ये. सकाळी सकाळी एवढ्या जोशात कोण बोलताय म्हणून यशोदा बाहेर निघायला लागली. कृष्ण परमात्मा म्हणला, आई मला बी याचं तुझ्या कडावर. तिने सांगितलं बाळा झोपणं नाही नाही म्हणलं मला याच. तिनं कडावर घेतलं आपल्या लेकराला आणि बाहेर येऊन बघते तर काय, गवळणीनं बघितलं ज्याला मी ओढीत आणलंय ते जर हिच्या कमरेवर आहे, हिच्या कडावर आहे, तर माझ्या हातात कोण आहे. तिनं असं मान वळून पाहिली. ती म्हणली हे तर आपलंच कॅलेंडर आहे. मालकाला म्हणली केव्हापासून. ते म्हणला घरापासून. मग मालक तुम्ही बोलायचं तर ना,
नवरा म्हणला तू का मला बोलू देती का काय, म्हणून बायला म्हणत असतो नवरेला बोलू देत जा, नाही तर फजिती होण्याची दाट शक्यता आहे. एक ओझरता 2 मिनिटात हा दृष्टांत संपवतो, झाला आपलं कीर्तन. त्या गवळणीला राग आला. गवळणीनं विचार केला माझा अपमान झालाय, आता मला इथं राहायचं नाही. महाराज तिनं बैलगाडीमध्ये पसारा भरला, बाज टाकली, पोत सगळं पसाऱ्याचं भरलं आणि गाडी निघाली. पण देव एकदा देवाच्या जवळ गेल्यावर कोणाला दूर करत नाही महाराज. समोरून गाडी जायला लागली आणि तेवढ्यामध्ये त्या गवळणीला तहान लागली. मालकाला सांगितलं मालक आपण बरेच बाहेर आलोत, मला तहान लागली. तांब्याचा तांब्या घेतला, तांब्या आणि पाण्याला गेले महाराज. तिकून तांब्या भरून पाणी विहिरीवरून आणूस तर गोपाल कृष्ण परमात्म्याने तिच्या नवऱ्याचं रूप घेतलं, तसाच तांब्या हातात आणि ते गाडीत बसला आणि म्हणला लवकर पी. ते बघ कृष्णमय रूपात तांबे घेऊन आलाय. खरा नवरा म्हणतोय थांब 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 मी खरा आहे. ही म्हणली ग बस, आम्हाला माहित आहे खरा खोटा कोणता आहे. कृष्णाला सांगायली गाडी पळवा. तो खरा माग धावतोय, खोटा गाडी हाणतोय. पुन्हा एकाचं रूप घेतलं, तसाच तांब्या आणि यशनी धरल्या बैलाच्या. थांब, काय झालं? मी खरा आहे, नेमका खरा कोणता याचा वाद चालू झाला. पण गवळण काय साधी होती काय? ती म्हणली मला नवरा नाही ओळखू येत, पण मग तांबे ओळखू येते. बायचं लक्ष भांडेतलं असतं बघा. पूर्वी काय होतं बघून महाराज, जुन्या काळामध्ये पत्रवाळ्या नव्हत्या बरं दाजी, घरूनच ताट तांब्या वाटी घेऊन जावं लागायची ना जुन्या काळात. पहिल्या बायाला लय नादो, वाटी चोर, उलथन चोर, गिल्लास चोर, कडची चोर, चमचा चोर. बरं चोरायचं तर इथं वापरता येतं का? नाही. लेकीला दी, नंदाला दी, बहिणीला. काय येड्याचा बाजार आहे, कशाला बरं त्या वस्तू चोरून काय उपयोग आहे? एका बाईनं एका जणीचं ताट वाटीन तांब्या चटत चोरून नेलं होतं. 2 वर्ष घरातच ठुलं आणि 2 वर्षाच्या नंतर काल्याच्या कीर्तनाची पंक्तीला घेऊन आली आणि काय तिचं दुर्दैव, तिच्या शेजारीच जेवायला बसली. आता वाढ होऊस तर हिचं लक्षात नाही, पण वाढ झाल्यावर तिच्या लक्षात आलं की माव ताट तांब्या परात हिच्याकडे, तिनं वाढ ना सगळं उचलून नेला. ही परिस्थिती होत असते. म्हणून सांगितलं. पण ऐका, ज्या गोपालकृष्ण परमात्म्याला मालकासारखे मालक बनवता येत असतील, तांब्या बनवणार नाही का? तिला घरी आणलं आणि सांगितलं आता काळजी करू नका. यशोदेच्या लक्षात आलं की गोपालकृष्ण परमात्मा आता असं जमणार नाही, मग यांना आपल्याला गोकुळात त्या ठिकाणी गाई चारायला पाठवावं लागेल. आणि मग गाई चारायसाठी त्या ठिकाणी वनात पाठवलं. तिथं गोपालकृष्ण परमात्म्याने नुसत्या गाई चारल्या नाही, मग तिथं अनेक प्रकारचे खेळ खेळले. कोणकोणते? हमामा पोरा हमामा घुमरी वाजे धमामा, हमामा पोरा हमामा धुमरी वाजे धमामा, हे धुमरी वाजे धमामा, हे धुमरी वाजे धमामा, हे धुमरी वाजे धमामा, हे धुमरी वाजे धमामा. हमामा पोरा हमामा धुमरी वाजे धमामा, हमामा पोरा हमामा धुमरी वाजे धमामा, हमामा पोरा हमामा धुमरी वाजे धमामा, हमामा पोरा हमामा धुमरी वाजे धमामा. खेळ मांडीला लगोरी खेळ मांडीला लगोरी मांडीला लगोरी हे खेळतात नाना परी, खेळतात नाना परी, खेळ मांडीला लगोरी खेळ मांडीला लगोरी हो खेळ मांडीला लगोरी. अनेक खेळ खेळले महाराज. अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ अबक मांडू. दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू, खेळ विठू दांडू आता खेळ विठू दांडू, खेळ विठू दांडू आता खेळ विठू दांडू, दांडू आता खेळ विठू दांडू. अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू, त्रिगुण खेळ मांडू.
प्रकारचे खेळ खेळले महाराज. मैदानी खेळ खेळायचे पूर्वी. आता लेकरायला खेळ खेळायचं काम नाही, कारण आता पोरं इळभर खेळ खेळतात पण मोबाईलवर. आणि त्याला जिम्मेदार सुद्धा आपण आहोत. झालं आपलं कीर्तन. 2 गोष्टी महत्त्वाच्या बोलतो, थांबतो. आईसाहेब बहुसंख्येनं इथं महिला मंडळ कीर्तनाला आल्यात, एकदा जोरदार टाळ्या वाजव त्यांच्यासाठी. रात्रीचं कीर्तन असल्यावर एवढे येत नाहीत, कारण रात्री टी व्हीवर मालिका असतात ना. दिवसा काय आता काय ह्या टायमाला असले तरी कालच्याच आज दाखवते, त्याच्यानं काय डबल पाहायचं नाही. टी व्हीतल्या मालिकांनी काय झालं माहीत आहे, तुम्ही टी व्हीतल्या मालिकात व्यस्त झाला आणि तुमची लहान लहान लेकरं मोबाईलवर व्यस्त झाली. बघा आता तुमचं लेकरू घरातलं मोबाईलवर बघितल्याशिवाय तोंडात घास घालू शकत नाही. आजची वस्तुस्थिती. जर आज ही परिस्थिती असेल तर येणारा काळ भयानक असेल. माझी विनंती आहे, आपली परंपरा आपली संस्कृती आपण जपली पाहिजे. बघा तुम्ही, मला इथं थोडे 2-4 लहान लहान लेकरं इथं कीर्तनाला आलेवानी दिसायलेत. आपल्या दत्तनगरमध्ये एवढेच लेकरं आहेत का? कोण म्हणलं उता आलाय? मग उता तरी एवढेच लेकरं काय ऐका. अरे भरपूर लेकरं कीर्तनाला यायला पाहिजे. लोक म्हणतात पिढी बिघडली नाही. बरं तुम्ही आम्ही बिघडवली. सांगा बरं, कोणत्या माईनं कोणत्या बापानं आपल्या पोराला इथं कीर्तनात मनगटाला धरून आणला? हातवर करा बरं. त्या एका मावशीन केलाय बघा फक्त. कोण नाही केला? इकडे बघा, इकडे लक्ष द्या. कोणी उरलं नाही महाराज. अवघड परिस्थिती आहे आणि त्या गोष्टीमुळे आपण काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे की आपल्या पुढच्या पिढीला चांगले संस्कार देणं ही आपली काळाची गरज आहे. चालू असलेला दत्तनगर येथील भव्य दिव्य कार्यक्रम, या कार्यक्रमामध्ये आजची काल्याची कीर्तनाची सेवा माझ्याकडे आली होती. दत्तनगर देवस्थानचे सगळे असणाऱ्या आमच्या मित्रमंडळाने मला हा कार्यक्रमाचा योग या ठिकाणी दिला, त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. वास्तविक बघितलं तर हा कार्यक्रम, मी जसं सुरुवातीला बोललो की हा कार्यक्रम भव्य दिव्य व्हावा ही आमची इच्छा आहे. कारण सांगतो तुम्हाला, कारण पैसा कमवण्यासाठी अनेक ठिकाणं आहेत, पण कुठंतरी समाधान मिळवण्यासाठी काही कमी ठिकाणं असतात. ते समाधान मिळवण्याचं शेलूतलं एक ठिकाण जर महत्त्वाचं कोणतं असेल तर आपलं दत्त मंदिर संस्थान दत्तनगर शेलू आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली. सर्वजणांना विनंती आहे, माता माऊल्यांना सुद्धा विनंती आहे की आपण दत्त मंदिराच्या खालचा जो भाग आहे, महादेवाची मूर्त आहे. बऱ्याच जणांना ती अगोदर माहीत सुद्धा नसेल, कारण तिथं रस्ताच नव्हता. परंतु आता रस्ता सुद्धा तिथं चांगला झाला आहे. आता सध्या महादेवाला चांगले दिवस आलेत का नाही? 1 लोटा जल सारी समस्या का हल. बस हे फार प्राचीन पुरातन मंदिर आहे. त्या मंदिराची त्या ठिकाणी आपल्याला पूजा त्या ठिकाणी करायची आहे. तिथं पाणी जाण्यासाठी थोडा रस्ता जागा कमी आहे, पण आपण त्याची सुद्धा सोय दाजी, ज्या पद्धतीनं तुम्ही आतापर्यंत पुढाकार घेतला, मी तर असं म्हणेल की आमच्या ढवळे दाजीची तळमळ, की अतिशय मला ती तळमळ आवडली की नाही झालं पाहिजे. बघा संसार जसं आपण घरामध्ये काम करताना हे असंच पाहिजे म्हणतो ना, तसं आपले भवर कुटुंब असतील, सगळे लिपणे परिवार, सगळेजण त्या ठिकाणी महाराज, सगळे दत्तनगरमधील सगळे, इथे कोणाचं पर्टिक्युलर मी नाव घेत नाही, पण सगळेजण या ठिकाणी. आणि देव हा कुण्या एकाचा नसतो, एक जण निमित्त असतं. आपण सर्वजणांनी जसं 10 वर्षापूर्वी दत्त जयंतीचा उत्सव म्हटलं की दत्तनगर ध्यानात यायचं. बस इथून पुढे सुद्धा आपल्या शेलू तालुक्याला आपल्याला हे दाखवून द्यायचं आहे की आमच्या दत्तनगरचा जन्मोत्सव हा आगळा वेगळा आणि भव्य दिव्य झाल्याशिवाय आम्ही करल्याशिवाय राहणार नाही. एवढी सदिच्छा, एवढी सद्भावना मी आपल्या समोरून ठेवतो. वास्तविक बघितलं तर मी कपिल भाऊ पडुळ यांचे पुनश्च एकदा अंतकरणातून त्या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो की कसल्याही प्रकारचा स्वार्थ मनात न ठेवता मोठ्या मनाचा दिलदार माणूस कोणाला म्हणतात हे जर माझ्या समोर जर कोणी म्हणलं तर मी कपिल भाऊचं नाव घेईल. त्याचं कारण आहे, नुसत्या फरशी बसवण्यापासून नाही तर ती चांगली बसवली गेली पाहिजे, सगळ्या गोष्टी योग्य झाल्या पाहिजे. इव्हन कालच्या अन्नदानापर्यंत काय कमी अधिक पडतंय याची सुद्धा खबरदारी आणि काळजी घेणारा अवलिया व्यक्तिमत्व म्हणजे आमचे कपिल भाऊ आहेत. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. काळजीच नाही, त्यांचा खूप मोठा संकल्प आहे. अजून त्यांचं मत आहे की आपण पुढच्या वर्षी आपल्याला अजून एक मोठा संकल्प करायचा आहे. मी म्हटलं भाऊ आपण एकल्यानं नाही, सगळ्या दत्तनगरवासियांच्या वतीनं करू. कारण आपली जी दत्तात्रय भगवंताची मूर्ती आहे ती सिमेंटाची आहे. आपली जी मूर्ती आहे ना ती सिमेंटाची आहे. सिमेंटाची मूर्ती कालांतराने भंगत असते आणि भंगलेल्या मूर्तीची पूजा करण्यापेक्षा आपण जर पाषाणाची मूर्ती जर आणली तर आपण तिची प्राणप्रतिष्ठा करून तिच्यात दैवत्व निर्माण करून आपल्या सगळ्या अडचणी त्या भगवंताच्या चरणावर ठेवून सुख त्या भगवंताच्या चरणातलं घेऊन आपण आपल्या संसारामध्ये त्या ठिकाणी महाराज आपण व्यस्त होऊ शकतो. याच्यासाठी माझी अशी सद्भावना आहे
की पुढच्या वर्षीच्या दत्त जयंतीपर्यंत आपण भव्य दिव्य प्राण प्रतिष्ठा सोहळा चांगल्या नव्या मूर्तीचा आणून करावा. आपण सगळेजण करूयात, त्याच्यामध्ये मी सुद्धा आणि आपण सगळेजण इन्व्हॉल्व होऊ एवढी अपेक्षा, एवढी सदिच्छा ठेवतो. या ठिकाणी आपण जो 2 दिवसाचा कार्यक्रम केला, कालही अन्नदान होतं. मला वाटतं मुकेश भाऊंचं दर दत्त जयंतीला अन्नदान असतं. त्यांनाही खूप खूप दत्त मंदिर परिवारातर्फे खूप खूप धन्यवाद. त्यांचंही योगदान भरपूर आहे. त्याचबरोबर आज एक छोटेखानी सत्कार समारंभाची माझ्याकडे एक चिठ्ठी आलेली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने असं उल्लेख आहे की ज्यांनी आपल्या या मंदिराला फरशी खालचं बेड असेल, भगवंताच्या महादेवापर्यंत जाण्यापर्यंतचा रस्ता असेल, यांनी जेवढ्या अंतकरणातून केला ते आमचे परमस्नेही परम मित्र असणारे कपिल भाऊ पडूळ यांचाही या ठिकाणी सत्कार होणार आहे. त्याचबरोबर दीपकजी, त्यांचा सत्कार दीपक लिपणे करणार ना, असं जे नाही. तर या कपिल भाऊ या, आता याच्यातच करू आपण, माहिती का नाही. या एकदा जोरात कपिल भाऊ साठी टाळ्या झाल्या पाहिजे. या या ठिकाणी देव देश धर्म कार्यासाठी नेहमी अग्रेसर असणारे आमचे कपिल भाऊ, हा सत्कार तुम्ही आता फरशी केल्याचा नाही, पुढच्या वर्षी मंदिराला आपल्याला जी प्राणप्रतिष्ठा करायची आहे त्याच्यासाठी तुमच्याकडे मोठी जबाबदारी आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की तेवढ्या कारण तुम्ही कारण आता जबाबदारी वाढलेली आहे. तुम्हाला खूप खूप धन्यवाद. जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा तेव्हा तुम्ही तुमच्याकडून असे देवदेश धर्म कार्य घडो आणि तुम्हाला दत्तात्रय भगवंताच्या कृपेनं तुमच्या मनातल्या इच्छा मनीषा ज्या महत्त्वाकांक्षा असतात त्या पूर्ण हो. दीर्घ आयुष्य तुम्हाला भगवंत देवो एवढी दत्तात्रय भगवंताच्या चरणी प्रार्थना. 1-2 छोटेखानी यांनी सत्कार सांगितले तेवढे सांगतो. एक अप्पूशेठ सोळंके आहेत, त्यांचा सत्कार या ठिकाणी होणार आहे. रामेश्वर फुलपगार यांना विनंती की त्यांनी अप्पूशेठ यांचा सत्कार करावा आणि त्यांच्याच पाठीमागे आमचे कदम सर आहेत, त्यांचा पण या ठिकाणी सन्मान होईल. सोनूभाऊला विनंती आहे की त्यांनी कदम सरचा करायचा आहे. तत्पूर्वी अप्पूशेठ सोळंके यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. चला सोनू भाऊ चला. या ठिकाणी कदम सर यांचा सन्मान होत आहे. चालू असलेला हा दत्त जयंती महोत्सव, यामध्ये माझ्याकडे आलेली ही काल्याची कीर्तनाची सेवा. उशीर खूप झाला, मला वाटलं 1 वाजता संपेल, पण ते आता जवळपास 1:30 वाजण्याच्या घरामध्ये 1:30 वाजूनच गेला आहे. 1:30 वाजला आहे. मला माहीत होतं खरं तर कीर्तन मी कमी करायला पाहिजे होतं, कारण तो खरंच माझ्यासाठी खूप मोठा आहे. जेव्हा केव्हा माझ्याच्याने जे जे शक्य होईल आपण ते करण्याचा या मंदिर संस्थांसाठी प्रयत्न करूया. सगळेजण पुन्हाचे एकदा हरिपाठ असेल, महिला मंडळीला विनंती आहे, 11 पंखे लावलेत, हिवाळा सोडून उन्हाळ्यात सगळे लावा, हे या नाही. आणि आपण तिथं हरिपाठ त्या ठिकाणी केला पाहिजे, कारण हरिपाठ घरात करण्यापेक्षा देवाच्या दारात केला तर डबल फायदा आहे का नाही. डबल फायदा होतो, आपण तिथं केला पाहिजे. काकडा भजन असेल, हरिपाठ असेल, ज्याला जसं शक्य आहे त्यांनी पारायण प्रवचन काय होत असेल तर आपण ते कार्यक्रम चालू ठेवावे, ते चालू करावे व आपलं संस्थान पुन्हाच एकदा पहिल्यापेक्षाही जास्त गजबजावं एवढी दत्तात्रय भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. थांबतो. झालेली सेवा
भगवंताच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट नंतर बरवे नीट उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. यूट्यूब चॅनलवाल्यांना सुद्धा धन्यवाद देतो. पाहिजे तेवढं ठेवा, अनावश्यक तेवढं कट करा आणि जेवढं अनावश्यक कट केलं तेवढंच व्हायरल करा, कारण तेच चांगलं चलत असतं. ऐका, चांगलं टाकलेलं चलत नाही. इंग्लिशमध्ये म्हण आहे, बॅड न्यूज ट्रॅव्हल फास्ट. चुकीच्या बातम्या लवकर पसरतात, नवे पसरवतात. पण आमच्या गोविंदभाऊला धन्यवाद. ज्यांची साऊंड सिस्टीम आहे आमचे मगरदाजी, एकदा त्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. ते सुद्धा प्रेमानं आलेत बरं इथं, नाही तर त्यांना एक दिवसाचा कार्यक्रम परवडत नाही. पण देवापाशी परवडत नाही अशी म्हणण्याची ताकद. कारण तुकाराम दाजीचा निरोप होता ना तुम्हाला, आहे का नाही. आमच्या भोवरशेठ म्हणले की कोणाचा लागत नाही, ते लोटायचं पण काम नाही, नुसती डुसणी दिली की फासुळ्या मोडते. त्याच्यामुळं तिथं कोणाची ताकद नाही. त्यांच्यामुळं इथं त्यांना येण्याचा योग आला. आमचे कार्तिक महाराज हिंगणे असतील, अतिशय फार महाराष्ट्रभर ज्यांचे कार्यक्रम असतात, पण ते आपल्या कार्यक्रमाला त्यांच्यासाठी जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. त्याचबरोबर चैतन्य महाराज आहेत, त्यांना धन्यवाद. आमचे बबन महाराज पालवे आहेत, आमचे बागल महाराज आहेत, महाराजांचं बिडवे महाराज खूप त्यांचं मी म्हणजे लहान असल्यापासून त्यांचं गायन ऐकतो. अतिशय आपुलकी, आत्मीयता आणि शुद्ध भावनेने परमार्थ करतात. आव्हाड महाराज आहेत, तैनेकरी बाबा आहेत, त्यांना धन्यवाद. आमच्या ढवळे दाजीला सुद्धा धन्यवाद. दाजी, आता लोक जशी तळमळ दाखवली ना, ही अशीच आपल्याला शेवटपर्यंत दाखवायची आहे, एवढी विनंती आहे. सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि झालेली सेवा दत्तात्रय भगवंताच्या चरणी समर्पित करून सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज.